तर गाईज पार्ट 1 मध्ये बघितलं असेल तुम्ही होळीचं असं मी स्ट्रक्चर बनवून घेतलेलं आणि आईने हेल्प करून त्याला चांगले पताके वगैरे लावले आणि गवताचा फील येण्यासाठी आम्ही नारळाची किसी ॲड केली, जेणेकरून आपल्याला नॅचरल गवत असं वाटेल. आणि मग स्ट्रगल होतं ही होळी ऑफिसला कसं घेऊन जायचं. तरी आईच्या सजेशनने मी सकाळची लवकरची ट्रेन पकडली आणि होळी घेऊन गेली आणि मी पोहोचली फायनली ऑफिसमध्ये. तर तुम्ही बघू शकता सकाळचं जे वातावरण असतं ना ऑफिसचं खूप सुंदर आणि नॅचरल हवा असते ना, खूप सूर्यप्रकाश मस्त होता आणि पूर्ण रोड खाली होता. कसला गाड्यांचा आवाज नाही, फक्त नॅचरल सनलाईट. आणि एवढ्या लवकर ऑफिसला पोहोचली की ऑफिसमध्ये कोणीच नव्हतं. कारण की होळी इम्पॉर्टंट. सगळ्यांच्या अंगातली क्रिएटिव्हिटी आमच्या बाहेर येत होती आणि संतोषने फुलं वगैरे आणून सुंदर असं होळीला आमच्या सजवलं होतं. आणि त्याच्यानंतर मी करिश्मा आणि निखिलची मदत घेऊन सुद्धा आमची होळी सजवली. तर सगळ्यांची क्रिएटिव्हिटी तुम्ही बघूच शकता, की किती सुंदर इथे आम्ही होळी इथे सजवली होती. कारण की सगळ्यांना थोडा-थोडा हातभार लावलाच पाहिजे ना, आपल्या टीमवर्क दिसलं पाहिजे. नंतर आम्ही विचार केला थोडे कलर्स पण ठेवूया. आम्ही ऑनलाईन लगेच कलर सुद्धा ऑर्डर केले आणि मग इथून माझ्या डेस्कवरून किती होळी मस्त दिसते बघा. आणि त्या होळीसोबत सगळ्यांचं फोटोशूट पण चालू होतं. छान वाटत होतं आणि मी पण थोडासा व्हिडिओ काढून फोटोशूट करून घेतला. तर आणि ही होती आमच्या बिल्डिंग खालची होळी. तर हा माझा व्लॉग कसा वाटला हे नक्की मला सांगा.